श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र चिंतन, भगवंताचा अवतार आणि त्या अवतारापासून सुरू झालेल्या या चरित्राचा विचार आपण करत असताना भगवान गोकुळामध्ये आलेले आहेत। गोकुळामध्ये करत असलेल्या लीला आपण गेल्या 4-5 दिवसापासून पाहतोय। अध्यात्मशास्त्राने याचं उत्तर असं दिलं आहे, भगवंताच्या चरित्राचा 2 पद्धतीने विचार केला जातो। एक अनुभव्य चरित्र असतं आणि दुसरं लीला चरित्र असतं। भगवंताचं लीला चरित्र आपण ऐकतोय, प्रत्येक लीलेच्या पाठीमागं एक तात्विक अर्थ भगवंतांनी प्रगट केला, हेही आपण पाहतोय। एक विशिष्ट अशा पद्धतीचा तात्विक अर्थ घेऊन ती लीला प्रगट होतीये। चोरी करण्यासारखी एखादी जरी ही क्रिया असली तरी त्या क्रियेच्या पाठीमागं आध्यात्मिक अर्थ काय आहे याचा विचार आपण थोडा करून आलो। भगवान चोरी करतात याच्या पाठीमागटली कारणं आपण पाहत असताना आपला पक्ष मजबूत व्हावा या दृष्टीने भगवंतांनी चोरी करायला सुरुवात केली, हे एक साधारण राजकारणाच्या दृष्टीने एक उत्तर आपण देऊन आलो। आपली मुलं ही धष्टपुष्ट व्हावी, आपल्या जवळ जे आहेत त्यांचा विचार आपण केला पाहिजे। आपण आपल्या जवळच्याचा विचार जर नाही केला तर तो आपल्याकडून अधर्म घडेल, आणि अधर्म जर घडू द्यायचा नसेल तर धर्मकार्य आपल्याकडून घडलं पाहिजे। आणि धर्मकार्य घडायचं असेल तर या मुलांना दही दूध खायला दिलं पाहिजे, आणि दही दूध खायचं असेल तर मला मागून मिळत नसेल तर मी ते चोरी करेन का होईना परंतु घेतलं पाहिजे। धर्म जोडायचा असेल तर एखाद्या वेळेस आमच्याकडून अधर्म घडायचा वेळ जरी आला तरी हरकत नाही। चोरी करण्यासारखा अधर्म जरी सांगितलेला असला तरी माझी मुलं ही धष्टपुष्ट झाली पाहिजे, माझ्या मुलांचा विचार मी केला पाहिजे, हे धर्मकारण मात्र भगवंतांना त्याच्यातून साधायचं होतं, म्हणून भगवंतांनी चोरी केली असा एक विचार आपण करून आलो। चोरी केली म्हणजे भगवान स्वतःहून चोरी करायला जातात अशातला भाग नाही। गवळणी अंतःकरणामध्ये इच्छा प्रकट करतायत की देवानी माझ्या घरी आलं पाहिजे, त्या निमित्ताने भगवंताचं मला मुखदर्शन होईल, आणि मुखदर्शन झाल्यानंतर मला जो आनंद मिळणार आहे तो आनंद जरी भगवंतांनी माझ्या घरातली दह्या दुधाची चोरी केली, त्या चोरीचं दुःख वाटत असलं तरी त्या दुःखापेक्षा कैक पटीने भगवंताच्या मुखदर्शनाचा आनंद मला होणार आहे। त्यामुळे चोरी करायला का होईना परंतु कृष्णा तू माझ्या घरी ये आणि ही चोरी कर, पण चोरी करताना तुझं दर्शन मला घडू दे आणि भक्ती माझ्या अंतःकरणातली त्या निमित्ताने वाढू दे, म्हणून भगवान परमात्मा चोरी करायला जातात असा एक विचार आपण करून आलो। आणि हे सगळे जरी विचार बाजूला टाकले तर एक आध्यात्मिक विचार मात्र आपण करत होतो। भगवान चोरी करतात याचा अर्थ अध्यात्माच्या दृष्टीने असा आहे, चित्त चैतन्य चोरूनी नेले हो, हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले। भगवान सांगतात की मी चोरी केली म्हणजे कशाची, चित्ताची चोरी केली। ती गवळणसुद्धा बोलायला लागली की माझ्या चित्ताची चोरी करणारा हा परमात्मा आहे। या कृष्णाने काय केलं तर माझ्या चित्ताची चोरी केली, ते चित्त कोणतं वगैरे वगैरे सगळा विचार आपण परवा बघून आलो आहे। रजोगुण अवच्छिन्न चित्त म्हणजे काय, तमोगुण अवच्छिन्न चित्त म्हणजे काय, आणि सत्वगुणाने युक्त असलेलं चित्त म्हणजे काय हे पाहून आलो आहे आपण थोडंसं। भगवंतानी चोरी केली असे आध्यात्मिक अर्थ आपण पाहिले। भगवंताची राधेची गाठ पडली, राधेला भक्ती प्रेमाचा आनंद भगवान परमात्मा द्यायला लागले। राधा भेटल्यानंतर भगवान अगदी प्रसन्न असतात, जसा मी आज प्रसन्न आहे। घरात बोलायला काय गेलं आपल्याला, प्रसन्न आहे।
राधा भेटली, भगवंताला राधा भेटली, आनंद वाटायला लागला. प्रसन्न आहे राधा, प्रसन्न आहे, भगवान प्रसन्न आहेत. काही लीला राधेच्या संबंधाने भगवंतांनी केल्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी यशोदेच्या कानावर येऊ लागल्यानंतर शेवटी यशोदेने विचार केला की आता आपण आपल्या मुलाला बाहेर पाठवायचं, म्हणजे गायी राखण्याकरता पाठवायचं. काल आपण त्याच्यावर येऊन थांबलो होतो. आपली लीला, आपलं चरित्र हे मथुरेतून गोकुळामध्ये आणि गोकुळातून आता वृंदावनाकडे भगवान निघाले, असं चरित्र आपलं सुरू आहे. सर्व गायी भगवंतांनी घेतल्या. भगवान वृंदावनाकडे गायी राखण्याकरता निघाले. यशोदेच्या अंतःकरणामधली अवस्था काल आपण थोडी पाहिली. कारण आज भगवान पहिल्यांदा यशोदा मातेपासून बाजूला होत आहेत. दिवसभराकरता का होईना, परंतु यशोदा माता आणि भगवंतामध्ये हा वियोग घडणार आहे. आणि वियोग हे दुःखाचं कारण असतं. वियोग हे दुःखाचं कारण असतं. म्हणून यशोदा मातेच्या अंतःकरणामध्ये जे झालेलं दुःख आहे, तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. सगळ्या गोपाळांना तिचं बोलणं किती भावपूर्ण आहे पहा. सगळ्या गोपाळांना यशोदेनी जवळ घ्यावं आणि सांगावं, याला बाहेर कधी पडलेला नाही, याला बाहेरचं जग माहीत नाही, याच्याकडे लक्ष द्या, याचा सांभाळ करा. तुम्ही जेवताना याला बरोबर घेऊनच जेवा, तुम्ही बसताना याला बरोबर घेऊनच बसा. तुम्ही पाणी घ्यायला प्यायला जरी यमुनेच्या काठावर तुम्ही निघाला असला तर याला घेऊन जा बरं. याला एकट्याला पाणी प्यायला पाठवू नका, याला माहीत नाही, याला कधी नदीचा फारसा संबंध नाही, याला पोहायला येतं का नाही मला माहीत नाही, नका याला एकट्याला पाठवू. असे भावपूर्ण उद्गार यशोदेच्या अंतःकरणातले. जरा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने मला याच्यावर बोलायचं आहे. हा जो वियोग सांगितला जातो, हा वियोग दोन पद्धतीचा सांगितला जातो. ऐका, वियोग हा दोन पद्धतीचा सांगितला जातो. म्हणजे वियोग कधी होतो, मिलनानंतर वियोग येत असतो. वियोग म्हणजे बाजूला होणं, वियोग या शब्दाचा अर्थ आहे वेगळं होणं. हा दोन पद्धतीचा सांगितला जातो तत्वज्ञान भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. एक स्वभावज वियोग आहे आणि दुसरा नैमित्तिक वियोग आहे. एक वियोगाचा प्रकार सांगितला आहे स्वभावज वियोग. हा जो स्वभावज वियोग सांगितला जातो तो वेदांताच्या दृष्टीने जीव आणि ब्रह्म या दोघांमध्ये असलेला जो वेगळेपणा आहे याला स्वभावज वियोग असं म्हटलं जातं. जीव आणि ब्रह्म, जीव आणि परमात्मा या दोघांमध्ये वियोग म्हणजे वेगळेपणा, मी स्वतःला भगवंतापासून वेगळं समजणं, याला स्वभावज वियोग म्हटलं जातं. एव्हाना मी बोलत असताना असं बोलतोय की मी म्हणजे देव नाही आहे, मी देवापासून वेगळा आहे, भगवंतापासून वेगळा आहे. मी स्वतःला भगवंतापासून वेगळं समजणं, या वियोगाचं नाव तत्वज्ञानाने स्वभावज वियोग असं सांगितलं आहे. हे स्वभाव आहे आपला, मी याच्यापासून वेगळा आहे, मी याच्यापासून वेगळा आहे. युक्ती, प्रमाण आणि अनुभवाचा विचार मांडला जातो या वियोगामध्ये. याचं कारण असं सांगितलं जातं, साधा विचार सांगितला जातो, जीवाचं स्वरूप काय आणि परमात्म्याचं स्वरूप काय. जीव म्हटलं की दुःखरूप आहे आणि परमात्मा म्हटलं की सुखरूप आहे. भगवंताचं वर्णन करताना तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. याच्यासारखं सुखरूप कोणी नाही आहे. सुख सुख म्हणून जे काही आहे ती सुखाची मूर्ती म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून भगवान हा सुखरूप आहे, मी मात्र दुःखरूप आहे. आणि मग सुखरूप असलेला परमात्मा आणि दुःखरूप असलेला जीव हे दोन्ही एक कसं होईल. मग याचा अर्थ काय, मी त्या सुखरूप असलेल्या भगवंतापासून वेगळा आहे असं मला वाटायला लागलं. मी याच्यापासून वेगळा आहे अशी भूमिका माझी झाली. वेगळा आहे ही भूमिका होण्याकरिता त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे अंतर आहे त्या अंतराचा विचार करावा लागतो. एक अंतर आहे, अडसर काहीतरी आहे, आणखीन बोलायचं झालं तर आवरण काहीतरी आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मध्ये काहीतरी आवरण आहे, मध्ये एक अडसर आहे. आणि त्या अडसराचा विचार तत्वज्ञानाने माया असा सांगितलेला आहे. माया, अविद्या, अज्ञान. अविद्येचा अडसर आहे, मायेचा अडसर आहे, अज्ञानाचा अडसर आहे. मध्ये असलेला जो अडसर आहे तो अज्ञानाचा, मीच निर्माण केलेला, अज्ञानापासून निर्माण झालेला तो अडसर, ते आवरण. वस्तू जेव्हा आपल्या जवळच असते पण ती आपल्याला कळत नसते, कारण आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडसर असतो. मी उदाहरण तुम्हाला देऊन पुढे जातो. साधं उदाहरण आहे. एखाद्या गुरुनी एखाद्या शिष्याला
शिष्याने एखाद्या गुरुला विचारलं, अहो गुरुजी, तुम्ही रोज सांगता तत्त्वमसी तत्त्वमसी तत्त्वमसी, ते तू आहे, ते तू आहे, ब्रह्मत्व आहे वगैरे वगैरे सांगता, मला काही ते जाणवलं नाही आत्तापर्यंत. तुम्ही ब्रह्म आहे, परमात्मा तूच आहे म्हणून सांगता, पण आत्तापर्यंत मला काही जाणवलं नाही. गुरुजींनी सांगितलं, फार महत्त्वाचा प्रश्न विचारलास, एक काम कर, काय, जा मी तुला उत्तर देतो, पण तेवढी लोखंडाची डबी घेऊन ये, तिकडे ती फळीवर ठेवलेली डबी आहे ना, तेवढी घेऊन ये. तो गेला, धावत गेला, ती लोखंडाची डबी आणली, गुरुजींच्या जवळ ठेवली. गुरुजींनी जर एक काम सांगितलं तर शिष्यानी ते काम करावं आणि गप्प बसावं. शिष्याचं काम काय आहे? काम करावं आणि गप्प बसावं. पण आता अलीकडल्या काळात गप्प बसतो त्याचं नाव कुठं शिष्य असतं का? अलीकडला काळ वेगळा. त्यांनी लगेच उत्सुकतेने विचारलं, अहो गुरुजी याच्यात काय आहे? कारण नसताना विचारत राहतात. काही विचारतील सांगता येत नाही, कोणाला विचारतील सांगता येत नाही, काय उत्तर प्रश्न विचारतील हे सांगता येत नाही. आपला विषय काय आहे? शिष्यत्वाची लक्षणं सांगताना दोन गोष्टी सांगितल्या जातात. एक तर गुरुजींनी सांगितलेली सेवा करणं हे शिष्यत्वाचं पहिलं लक्षण, आणि आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाच्या संबंधाने निर्माण झालेले प्रश्न गुरुजींना विचारणं हे शिष्यत्वाचं दुसरं लक्षण. एवढ्या दोनच गोष्टी. गुरूंनी सांगितलेली सेवा शिष्याने निसंकोचपणे करणे एक, आणि आपल्या अंतःकरणामध्ये अध्यात्मविषयक निर्माण झालेले प्रश्न गुरुजींना विचारणं दोन. मी अध्यात्मविषयक म्हणतोय, प्रापंचिक विषयक नाही, आध्यात्मिक विषय. आपल्याला काय आध्यात्मिक विषयक आहे? ज्ञानेश्वरीची ओवी विचारा, गाथ्यातला एखादा अभंग विचारा, भागवतातला एखादा श्लोक विचारा. नाही गुरुजी हे कळत, मला समजावून सांगा. विचारणं ठीक आहे. कवगेच नाही महाराज तुम्हाला किती मुलं, काय घेणं देणं तुला, काय घेणं देणं काय तुला, त्याचं काय गरज नाही तिची विचारायची. प्रश्न विचारत असताना सुद्धा, परवा आपण भगवद्गीतेच्या सकाळच्या प्रवचनात एक बोलून आलोय, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शनः. भगवान स्वतः सांगतात अर्जुनाला, अर्जुना काय कर, तत्विधी प्रणिपातेन, तिथं जा, प्रणिपात कर. प्रणिपात या शब्दाचा अर्थ आहे साष्टांग दंडवत. प्रणिपात या शब्दाचा अर्थ तू प्रणिपात कर, मग परिप्रश्नेन नंतर प्रश्न विचार, आणि सेवया या शब्दाचा अर्थ आहे सेवा कर. येत सेवा हा दारवंठा, जेथ ज्ञानाचा कुरुटा येत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करीगा सुभटा ओळगोनी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सखळ, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी अनावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. भगवान अर्जुनाला स्वतः सांगतात, आपलं काम काय आहे? जावं, जेवढी सांगितलं तेवढी सेवा करावी. अध्यात्मिक विषयक प्रश्न असेल तर प्रश्न विचारावा, संपलं. प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवया. तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करताना हा स्वभावज वियोगाचा विचार मी आपल्याला सांगतोय. गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, तू जे विचारतो ना, तुम्ही म्हणता तत्वमसी तत्वमसी, आणखीन अनुभूती आली नाही, एक काम कर, जा तेवढी ती डबी घेऊन ये. लोखंडाची डबी आणली, गुरुजींच्या समोर ठेवली आणि उत्सुकतेने विचारलं, गुरुजी याच्यात काय आहे? गुरुजींनी सांगितलं, त्याच्यामध्ये परीस आहे. डबी कसली? लोखंडाची. काय आहे म्हणून सांगितलं? परीस. तो म्हटला, अहो गुरुजी काय हे? महाराज लोकांनी सुद्धा खोटं बोलावं असतं, खोटं बोलायचं असतं का? महाराज लोक कुठं खोटं बोलतात का? याला बराच उशिरा कळालं खरं तर. हां, गुरुजींनी सांगितलं, काय झालं? अहो असं काय, डबी लोखंडाची आहे, त्याच्यात परीस आहे म्हणून सांगता. अहो साधा व्यवहार लोकांना कळतो, लहान मुलाला कळतो, परीस आणि लोखंडाचा संबंध आला की लोखंड लोखंड राहत नाही, ते सोनं होतं. आणि तुम्ही लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे म्हणून सांगता, असं कुठं खोटं बोलायचं का? गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे थांब म्हटले. ती डबी उघडली आणि त्याच्यात असलेला परीस दाखवला. तुला त्याच्यामध्ये कागदाची पुडी होती, कागदाची पुडी उकलायला सांगितली, त्याच्यात एक परीस होता, तो परीस दाखवला. नवे नवे हा परीस जर तुला काही शंका वाटत असेल, लोखंडाचा खिळा घे, या परीसाला लाव, त्या लोखंडाच्या खिळ्याचं सोनं झालं. ते शिष्याला आश्चर्य वाटलं. शिष्य म्हणायला लागला, गुरुजी या कागदाच्या पुडीत असलेलं जे परीस आहे यांनी लोखंडाच्या खिळ्याला सोनं केलं, पण हा परीस ज्या लोखंडाच्या डबीत आहे त्या डबीला का सोनं केलं नाही? गुरुजींनी सांगितलं, याला एकच कारण आहे, कागदाची पुडी, दुसरं काहीच नाही. कागदाची पुडी कारण आहे. ही जी कागदाची पुडी आहे ना, मध्ये कागद आहे ना, खरं बघायला गेलं लोखंड तिथंच आहे, परीस तिथंच आहे, फार अंतर आहे, अशातला भाग नाही. अंतर किती आहे? एका कागदाचं अंतर आहे, अगदी सूक्ष्म अंतर आहे. आणि तो जो कागद आहे, तो कागद या परीसाला, इथंच असलेल्या लोखंडाला आत्तापर्यंत सोनं करू शकला नाही. तसं इथंच असलेला जीव आत्तापर्यंत शिवस्वरूपाला प्राप्त झाला नाही. याला एकच कारण आहे, कागदाचं आवरण म्हणजेच अज्ञानाचं आवरण, अविद्येचं आवरण. मध्ये असलेलं जे अज्ञानाचा पडदा आहे ना, तो आत्तापर्यंत तिथपर्यंत जाऊ दिला नाही त्याने.
आणि म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून वरवर पाहताना आम्हाला तो वेगळा आणि मी वेगळा, जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळा असं वाटायला लागलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांना एक प्रमाण द्यावं लागलं. तुका म्हणे कैची कीव कोठी जीव निराळा. कोठे जीव निराळा, कैची कीव कोठे जीव निराळा. जीव वेगळा नाही आहे. खरं बघायला गेलं तर जीव ब्रह्म ऐक्य आहे. पण हे जे मध्ये असलेलं अज्ञानाचं आवरण आहे त्याच्यामुळे वेगळं वाटायला लागलं. त्या अज्ञानाचं आवरण काढलं की तो वियोग संपला. तो वियोग राहत नाही, ऐक्याला प्राप्त होऊन जातं. स्वभावज वियोग निर्माण होण्याला कारण अज्ञान. ऐका, स्वभावज वियोग निर्माण होण्याला कारण अज्ञान आहे. दुसरा वियोग मला आपल्याला सांगायचा आहे. नाही हा कळाला, दुसरं लक्ष द्या. दुसरा वियोग आपण सांगतोय नैमित्तिक वियोग. या नैमित्तिक वियोगामध्ये दोन प्रकार. एक सप्रेम नैमित्तिक वियोग आहे आणि दुसरा अपराध नैमित्तिक वियोग आहे. म्हणजे काय? अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या प्रेमाचा परिणाम म्हणून भगवंताचा आणि आपला होणारा वियोग एक, आणि अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आपल्याकडून एखादा अपराध, त्या अपराधामुळे निर्माण झालेला भगवंताचा आणि आपला वियोग दोन. कळालं का? बघा, नीट लक्ष द्या. आणखीन एकदा मला काय बोलायचं आहे, मुद्दा काय चालला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि यशोदा एकमेकापासून बाजूला होत आहेत. कधी बाजूला होत आहेत? भगवान गायी राखण्याच्या निमित्ताने गोकुळ सोडून वृंदावनाकडे निघालेले आहेत. प्रकरण एवढंच आहे, प्रश्न एवढाच आहे. मला पडदिशी पुढच्या कथा सांगायला वेळ लागणार नाही, पण मी त्याच्यातली एक थोडी तात्विक भूमिका सांगून मूळ कथेकडे येतो पुन्हा. विषय एवढाच आहे, भगवान गोकुळ सोडत आहेत आणि वृंदावनाला जात आहेत. मी आणखीन एक सांगू का? देवकीला सोडून भगवान मथुरा सोडून गोकुळात येतात, पहिला वियोग. आणि आता भगवान मात्र गोकुळ सोडून वृंदावनामध्ये जातात, दुसरा वियोग. याच्यातही एक वैशिष्ट्य आहे. याच्यात वैशिष्ट्य असं आहे की देवकीला सोडून भगवान परमात्मा गोकुळात येत आहे, मथुरेला सोडून भगवान गोकुळात येत आहेत. तेव्हा इतका दुःखाचा प्रसंग झालेला नाही. आपण ऐकलंय ते सगळं, मागं झालंय आपलं. मथुरा सोडताना भगवान परमात्मा कसे निघाले, काय झालं, भगवंतानी कसं निघायचं ठरवलं, आपण ऐकलंय हे. वसुदेवानी कसं त्याला डोक्यावर घेतलं, टोपलीमध्ये घेतलं, कसे भगवान तिथून निघाले. देवकीची सुद्धा झालेली स्थिती आपण वर्णन केली आहे. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणी कृष्णासी कळेल माझ्या बाळासी मारेल. उद्या ऐकायचंच आहे आणखीन रात्री आपल्याला. उद्या आणखीन जन्म आहेच की आता त्याचा, आलाय जवळ. पण मागटलं जरा थोडंसं आपण काय ऐकून आलोय ते जरा लक्षात असलं म्हणजे उद्या ऐकायला आणखीन बरं वाटेल म्हणून सांगायला लागलो. झालंय आपलं मागं. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. देवकीची ही अवस्था झाली आहे. पण देवकीला किंवा वसुदेवाला सोडून जाताना भगवंताला एवढं दुःख झालेलं नाही, तितकं दुःख नंद आणि यशोदेला सोडून मात्र जाताना झालेलं आहे. याचं कारण आहे, देवकी आणि वसुदेवाचा संपर्कच किती काळाचा होता हो, किती काळाचा होता, क्षणाभराचा. किती काळ होते त्या मथुरेमध्ये, त्या कारागृहामध्ये भगवान होते किती काळ, अगदी काही अल्प काळ होते. त्यामुळे तितकं ममत्व तिथं जोडलेलं नाही. उलट मी बोलू का, तिथं सगळं बोलणं हे ज्ञानाचंच आहे. तिथं सगळं बोलणं ज्ञानाचं आहे. मुळात ज्ञानामध्ये वियोग नसतो, पहिला मुद्दा. त्यामुळे दुःखाचा संबंध नाही. जर वियोग घडायचा असेल तर तो प्रेमामध्येच वियोग घडत असतो, ज्ञानामध्ये वियोग नसतोच. भक्तीमध्ये वियोग असतो. का वियोग असतो? कारण भक्तीमध्ये द्वैत असतं. कोणतं द्वैत असतं? त्या द्वैताला कल्पित द्वैत असं म्हटलं जातं. हे सगळे तत्त्वज्ञानाचे शब्द आहेत पण महत्त्वाचे आहेत. ज्ञानामध्ये द्वैतच नाही. ज्ञान या शब्दाचा अर्थ अद्वैत, एकमय झालेलं असतं. पण भक्तीमध्ये द्वैत असतं, ते कल्पित असतं. आपण बोलून आलोय मागं. तुकाराम महाराज देवाला सांगताना बोलतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको. काय आहे ते ब्रह्मज्ञान आम्हाला सगळं माहीत आहे. नको ब्रह्मज्ञान. मी अनेकदा बोलत असतो, नको ब्रह्मज्ञान कुणी म्हणावं? तुकाराम महाराजांनी. मी जर म्हणायला लागलो नको ब्रह्मज्ञान, तुला ब्रह्म नीट म्हणता येईना, नको का म्हणायला लागलाय? अगोदर ते ब्रह्म काय आहे कळून घे. नको म्हणण्याकरता ती वस्तू अगोदर मिळावी लागते. मिळाल्यानंतर वस्तू नको म्हणणं वेगळं आणि वस्तू मिळाली नसताना नको म्हणणं वेगळं. एखादा मनुष्य जेवायला बसला आणि दुसरा मनुष्य जेवणाऱ्याकडे पाहायला लागला आणि म्हणायला लागला, रामराव तुम्ही जेवताय, जेवा जेवा, मला नको, तुम्ही जेवा, मला नको. जेवणारे म्हटले, मी तुला येच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय? तुझ्या नको म्हणण्याला किंमत काय आहे? अगोदर यावं, मिळावं, मग नको म्हणावं. मी भक्त तू देव ऐसे करी, ही कल्पित द्वैताची स्थिती आहे, ही भक्तीची स्थिती आहे. आणि मग या भक्तीमध्ये वियोग विरह होत असतो आणि त्याच्यामध्ये तो आनंद वाढत असतो.
इथं मात्र भगवान यशोदेकडे बघताना आई म्हणून यशोदेच्या जवळ आहे, वात्सल्य प्रेम आहे. नंदाकडे बाबा म्हणून नंदबाबाच्या जवळ आहे. भगवान असे करायचे, यशोदेनी मारलं की तक्रार नंदबाबाकडे, आणि नंदबाबांनी मारलं की तक्रार यशोदेकडे. हे चालूच होता खेळ यांचा, इकडून तिकडं तिकडून इकडे हे चालूच होतं. इतकं ममत्व जोडलेलं होतं. आणि असा ममत्वाने जोडलेला देव कृष्ण आता निघालेला आहे. यशोदेच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं आहे, डोळ्यात अश्रू येत आहेत, वियोग आहे. पण हा वियोग कोणता आहे? सप्रेम नैमित्तिक वियोग आहे. याला सप्रेम असा शब्द वापरला आहे. नैमित्तिक का म्हणायचं? कारण भगवान जरी सकाळी गायी घेऊन निघालेले असले तरी संध्याकाळी माघारी येणार आहेत. कायमच्या बाहेर नाही आहेत, संध्याकाळी माघारी येणार आहेत. निमित्ताने, गायी राखण्याच्या निमित्ताने झालेला वियोग याला नैमित्तिक वियोग म्हणा. काही कालापुरता झालेला, काहीतरी निमित्त घडावं लागतं आणि मी वियोग घडतो. नोकरी लागली म्हणून गाव सोडून दुसऱ्या गावाला जाण्याचा प्रसंग आला, बरोबर आहे. म्हणजे त्याचा आणि आपला काय झाला? हा वियोग झाला. पण कशामुळे झाला? नोकरी या निमित्ताने झाला. याला नैमित्तिक वियोग म्हणायचं. बाकी काय? नैमित्तिक वियोग, प्रवचन महिनाभर करायचं होतं म्हणून महिनाभर वियोग झाला, बरोबर आहे का नाही? याला नैमित्तिक वियोगच आहे ना. हा नैमित्तिक वियोग आहे. कीर्तनाच्या संबंधाने आम्ही बाहेर जाणं, नोकरीच्या संबंधाने आम्ही बाहेर जाणं, व्यापाराच्या संबंधाने आम्ही बाहेर जाणं, आम्ही आमच्या घरापासून दूर जाणं, हे काहीतरी निमित्ताने जातो, याला नैमित्तिक वियोग असं म्हटलं जातं. पण हा नैमित्तिक वियोग दोन पद्धतीचा आहे. एक सप्रेम नैमित्तिक वियोग आहे आणि दुसरा अपराध नैमित्तिक वियोग आहे. एखादा अपराध घडल्यानंतर होणारा वियोग वेगळा आणि प्रेमाने घडणारा वियोग वेगळा. ऐका, एखादा अपराध घडला आणि वियोग झाला. मी तुमच्या ऐकण्यातली कथा सांगतो, उदाहरणं मला खूप देता येतील याच्यावर. अपराध घडला आणि वियोग झाला. एखादा आपल्या घरामध्ये असलेला एक व्यक्ती, त्यांनी एखादा गुन्हा घडला आणि आपला आणि त्याचा वियोग झाला, त्याला कारागृहामध्ये टाकावं लागलं. काय असेल ते असेल, वर्ष 2 वर्ष शिक्षा त्याला भोगावी लागली. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये वियोग घडला. पण हा वियोग कोणता आहे? नैमित्तिक आहे, कारण निमित्त गुन्ह्याचं घडलं आहे. पण तो गुन्हा म्हणजे अपराध आहे, म्हणून अपराध नैमित्तिक वियोग याला म्हणा. नाही पटलं, दुसरं उदाहरण देतो. काही नाही, सरळ साधा आहे. निवांत दुपारच्या वेळेला सत्यभामा एकटीच होती. भगवंताच्या ज्या 16,108 बायका सांगितल्या जातात त्याच्यामध्ये सत्यभामा. नारदजी नेमकं सत्यभामेकडे आले आणि मग नारद आणि सत्यभामेने नारदांना बघितलं. अरे वा वा, संत आले आपल्या घरामध्ये, आनंद वाटला, या नारदा. आनंदाने पूजा केली, काय फलार दिला. आणि मग सहज सत्यभामेने नारदाने विचारलं, कसं काय, बरं चाललंय का? सत्यभामेने सांगितलं, सगळं आनंदात चाललंय नारदा, सगळं आनंदात. हो, आनंदात. नारदाला जरा चिंताच लागली. दुसऱ्या आनंदात असलेलं बघून ज्यांना चिंता निर्माण होते त्याचं नाव नारद. दुसऱ्या आनंदात असलेले बघून ज्यांना चिंता निर्माण होते त्याचं नाव नारद. असे नारद घराघरामध्ये आहेत. तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर ऑफिसमध्ये आहेत, नाही असं नाही, कुठेही आहेत असे नारद. नारदांनी विचार केला, आनंदात आहे सगळं? हो, आनंदात आहे. वा वा, छान. तुम्ही आनंदात असला की आम्ही आनंदात. नारदांनी टाकलं पहिलं वाक्य. तुम्ही आनंदात आहेत ना, मग आम्ही आनंदात आहे. बोलता बोलता सत्यभामेनी विचारलं, नारदा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. म्हटलं काय? काही नाही, मला असं वाटतं की जन्मोजन्मी पती म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्माच असावी. जन्मोजन्मी मला जेवढे जन्म आहेत ना, नारदा असं सांगितलं जातं ना, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म आहेत म्हणून सांगितलं जातं ना. माझी एकच इच्छा आहे, पुढल्या जन्मामध्ये सुद्धा मला पती भगवान श्रीकृष्ण परमात्मा असावे. मी पत्नी म्हणून जर कोणाची व्हायची असेल तर भगवंताची, श्रीकृष्ण परमात्म्याची व्हावी अशी इच्छा आहे म्हटले. नारदांनी सांगितलं, अरे वा वा, आनंदाची गोष्ट आहे. अहोभाग्यम, छान. अशी इच्छा असणाऱ्या बायका फार कमी आहेत. नारदांनी सुरू केलं, तुम्हाला काय सांगायचं, मी फिरून आलो, बार्शीकडे नाही दुसरीकडे जाऊन आलो. काय काय बोलतात बघितलंय मी. कुठून नशीब फुटकं इथपर्यंत शब्द आहेत. काय पूर्वी आम्ही पाप केलं होतं हे गळ्यात बांधलं गेलं असं बोलतात. पूर्वजन्मी पाप केले हे प्रमाण तिथंच लागू पडतं, नाही का? काय सांगायचं? नारदांनी सांगितलं, अहो काय बायका बोलतात आपल्या नवऱ्याबद्दल, नाही त्या पद्धतीची टीका टिप्पणी करतात, नाही नको त्या पद्धतीच्या निंदा करतात. पतीची निंदा करणं हे महापाप आहे.
धर्मशास्त्राच्या दृष्टीने आपल्या मुखातून आपल्या पतीची निंदा कधीही होऊ नये, शास्त्र आम्हाला सांगतं. आणि मग अशा पद्धतीच्या निंदा करणाऱ्या बायका आम्हाला सगळीकडे भेटतात. सत्यभामे, तू फार भाग्यवान आहे, तुझ्या अंतःकरणातली इच्छा ऐकून मला आनंद वाटला. श्रीकृष्ण जन्मोजन्मी पती असावा असं तू म्हणते ना, आनंद आहे. पण सत्यभामीनी विचारला, अहो इच्छा आहे बरोबर आहे, पण ही पूर्ण झाली पाहिजे ना. नारदा, मला सांगा, तुम्हाला सगळं कळतं ना. नारदाने सांगितलं, मलाच कळतं, दुसरं कुणाला कळतं म्हटले. मलाच कळतं, तुम्हाला कळतं ना सगळं. हो, मग मला एक सांगा बरं, जन्मोजन्मी हाच पती, पुढल्या जन्मी सुद्धा हाच पती मला मिळवायचा असेल तर मी काय केलं पाहिजे, या जन्मात काय केलं पाहिजे सांगा. नारदाने सांगितलं, हे बघ, मला बाकी काही माहीत नाही, पण मला एक साधं गणित माहीत आहे म्हटले. शास्त्र मला साधं माहिती आहे. पुढल्या जन्मामध्ये जे मिळवायचं असतं ते या जन्मात दान करायचं, दुसरं काहीच नाही म्हटले. या जन्मात दान करायचं. सत्यभामीने विचारलं, म्हणजे काय करायचं? तुला जर श्रीकृष्ण पुढल्या जन्मामध्ये पती म्हणून पाहिजे असेल तर या जन्मामध्ये तो श्रीकृष्ण तू दान करून टाक. तुझा नवरा तू दान करून टाक. तुझा नवरा तू दान केला की पुढल्या जन्मात तुला हा मिळालाच म्हणून समज, काय काळजी करू नको. त्यांनी विचार केला, सत्यभामीनी, नारद खरं बोलत असतील, नारद खोटं बोलणार नाहीत, नारद खोटं बोलणार नाहीत म्हणते. नारदांना विचारलं, नारदजी खरं? हो खरं. पण सत्यभामीला चिंता पडली. सत्यभामा म्हणायला लागले, अहो नारदा, मी दान करायला तयार आहे, पण याला दान म्हणून घेणार कोण? नारदांनी सांगितलं, मी कशाला आहे, मी तुझ्या दारात आलोय कशा करता, तुम्ही घ्याल? हो म्हटले, काहीच अडचण नाही आपल्याला घ्यायला, काहीच अडचण नाही. मग करू दान? हां करून टाक दान म्हटले, मागं पुढं बघूच नको वाढ, दुसरी कोणी यायच्या अगोदर तू दान करून टाक, इथं काही कमी आहेत काय म्हटले, तू दान करून टाक. करून टाक म्हटलं. हातामध्ये पाणी घेतलं, तांदूळ घेतलं, संकल्प केला, श्रीकृष्णार्पण वस्तू म्हणून सगळं ते पाणी सगळं सोडलं, दान करून टाकलं. म्हटल्याबरोबर नारदजींनी नारायण नारायण म्हणायला सुरुवात केली. द्वारकेच्या त्या दरबारामध्ये आले. भगवंताला हा सगळा इतिहास कळालेलाच होता. भगवंतांनी असं सिंहासनावर बसून विचारलं, कसं काय नारद, कसं काय चाललंय? नारदांनी सांगितलं, खाली उतरायचं. म्हणलं खाली उतरायचं? ते द्वारकेचा राजा बिजा, आता तुम्ही काही नाही म्हटले. म्हणले असं कसं काय? तुमच्या बायकोनी तुम्हाला मला दान करून टाकलंय, आणि जी वस्तू मला दान केली म्हणजे ती वस्तू मला केली म्हणजे मी त्या वस्तूचा आता मालक झालो, मी मालक झालो, आणि जी दान केलेली वस्तू आहे ती सेवक झाली. मग म्हटले, तुम्ही आता सेवक झाले, या खाली म्हटले. आता सेवक झाले म्हटल्याबरोबर भगवंताचा सगळी लीला माहीत होती. भगवान आपल्या सिंहासनावरून खाली उतरले, नारदांच्या जवळ आले आणि सांगितलं, आता काय करायचं नारदा? काही नाही म्हटले, तुम्ही माझ्या मागं यायचं, तुम्ही माझ्या मागं यायचं म्हटले. असं तुमच्या मागं यायचं, पण काय सेवा करू सांगा, काय तुमचा हा विना घेऊ का? म्हणजे सेवा पाहिजे ना सेवकाने. नारदांनी सांगितलं, त्याच्यावर तर तुलाच घेतलंय विण्यावर, आणि तू तेच घेतल्या, भांडवल जप्त झाल्यावर आम्ही काय करायचं म्हटले. अजिबात नाही. मग आपल्या पायातल्या खडावा, नारदांच्या पायातल्या खडावा भगवंतांनी आपल्या डोक्यावर घेतल्या, आणि भगवान नारदांच्या पाठीमागं चालायला लागले, नारदांबरोबर निघून गेले असं वर्णन केलं जातं. मला पुढलं सगळं सांगायचं नाही, ती तुला काय केली, कशी केली. मला मुद्दा काय मांडायचा आहे, सत्यभामेचा आणि भगवंताचा वियोग झाला. सत्यभामेकडून एक अपराध घडला, त्याच्यामुळे वियोग झाला. याला अपराध नैमित्तिक वियोग म्हणा. पुढं ते कसे आले, तुला केली, मला याच्यात जायचं नाही. मला मुद्दा फक्त मांडायचा आहे. मी चरित्र तुमच्या पुढं, चरित्र माहीत आहे, पण ते सिद्धांतामध्ये कसं बसवायचं हे सांगतोय. म्हणून स्वभावज वियोग आणि नैमित्तिक वियोग. इथं यशोदा मैया आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांमध्ये वियोग होतोय. वियोग कशाचा आहे? सप्रेम वियोग आहे, सप्रेम नैमित्तिक वियोग आहे. भगवान तिथून निघालेले आहेत, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर कांबळं टाकलेलं आहे. भगवान गोकुळातून पुन्हा गायी सगळ्या सोडल्या, सकाळ झालेली आहे, गायी सगळ्या सोडल्या. अंतःकरणामध्ये सगळ्या गोकुळवासियांचा जो प्रेमाचा वर्षाव आहे, त्या प्रेमाचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन भगवान परमात्मा तिथून निघतात. आणि निघाल्यानंतर यमुनेच्या काठावर येतात. यमुनेच्या काठावर येतात, सगळ्या गोपाळांना बरोबर घेतात. गायी राखता आपापल्या शुदऱ्या घेऊन प्रत्येकजण जेवण करा म्हणतात. भगवंताच्या बरोबर सगळ्या गोपाळांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर पाणी पिण्याकरता म्हणून यमुनेच्या काठावर सगळे निघायला लागतात. नामदेव यांनी इथं वर्णन फार गोड केलं आहे. आता नामदेव यांची बाळक्रीडा ऐका. सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान यमुनेच्या काठावर येतात. उदक प्राशन करावया आले, उदक प्राशन करावया आले. भगवान, उदक या शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाणी पिण्याकरता सगळे गोपाळ भगवंताच्या बरोबर आले. काय झालं, त्या यमुनेच्या काठावर एका दगडावर एक बगळा बसलेला होता. दगडावर एक बगळा बसलेला होता. त्या बगळ्याचं नाव सांगितलं जातं बकासूर असं सांगितलं जातं. भला मोठा बगळ्याचं रूप घेऊन बसलेला होता. बकाने देखील कृष्णाजीला, नामदेवराय बोलतात,
उदक प्राशन करावया आले, बकाने देखिले कृष्णाजीला. बकाने याचा अर्थ त्या बगळ्याने भगवंताला पाहिलं. पाणी पिण्याकरता भगवान आलेले आहेत. भगवंताला त्यांनी पाहिलं. भगवान त्याच्याकडे बघतात. पाणी पिऊन झाल्यानंतर तरी गोपाळ एकमेकाला बघायला लागले. आणि गोपाळ एकमेकाला म्हणतात, कृष्णा ते काय आहे रे, भलं मोठंच्या मोठं दिसतंय. म्हटले काय आहे? भगवंतांनी सांगितलं, दिसत नाही का, बगळा आहे. म्हटले. पेंदा म्हणायला लागला, कृष्णा बरोबर आहे, पण इतका मोठा बगळा आत्तापर्यंत कधी दिसला नाही. म्हटले असं का? हो, चर्चा, लहान लहान मुलांची चर्चा काय असणार. तेवढ्यामध्ये वडजा नावाचा मित्र जवळ आला आणि म्हणायला लागला, कृष्णा हा बगळा पांढरा दिसतो रे. म्हटले फार. ते म्हटलं बगळा म्हणजे पांढराच असणार, पांढराच असतो म्हटले बगळा. तेवढ्यामध्ये आणखीन एक मित्र त्यांना म्हणायला लागला, देवा कृष्णा हा बाहेरून इतका पांढरा दिसतोय, आतून पण पांढराच असेल का रे? बघा कसे प्रश्न आहेत. आणि लहान लहान मुलं, बाहेरून एवढा पांढरा दिसतोय, मग आतूनही एवढा पांढरा असेल का? भगवंतांनी विचार केला, हा बाहेरून एवढा पांढरा दिसतोय, आतूनही पांढरा असेल का विचारतोय, आपण जाऊन बघितलंच पाहिजे. म्हटले जाऊन बघितलं पाहिजे. आणि भगवान त्याच्या जवळ पाणी पिण्याकरता मुद्दाम होऊन गेले. पाणी पिण्याकरता म्हणून मुद्दाम होऊन गेले. त्या बकासुराने भगवंताकडे पाहिलं. नामदेवराय वर्णन करतात, दुष्टबुद्धी तेव्हा देवासी गिळीत, हृदया जाळीत कृष्णाजीला. दुष्टबुद्धी तेव्हा देवासी गिळीत. त्या बगळ्याच्या जवळ भगवान पाणी पिण्याकरता म्हणून बसलेले होते. त्या बगळ्याने भगवंताकडे बघितलं. हा बकासूर आहे. आणि एकदम बगळ्याने आपली चोच अशी मोठी केली आणि एकदम भगवंताला त्या चोचीमध्ये घेऊन टाकलं. आतमध्ये गिळीत, भगवंताला आतमध्ये गिळून टाकलं. गिळून टाकल्याबरोबर एकदम सगळे गोपाळ मोठमोठ्याने रडायला लागले, ओरडायला लागले, हाक मारायला लागले. काय झालं, कुठं गेला कृष्णा, कृष्णा म्हणून हाक मारायला लागले. भगवान आतमध्ये जातात. हृदया जाळीत कृष्णाजीला. भगवान आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर भगवान असे बघायला लागतात, बाहेरून इतकं पांढरं दिसतंय, आत काही दिसे ना. म्हटले आत काळच आहे सगळं हे. बऱ्याचदा लोक बाहेरून चांगली दिसतात, आतून असतातच अशातला भाग नाही. गुरुरे दादा आमचे नेहमी सांगत असतात, ऊपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. माणसं वरून फार दिसत असतात, व चांगली दिसत असतात, गोरी गुमटी दिसत असतात, पण ते आतूनच तशी असतात अशातला भाग नाही. आतून तशा पद्धतीचा आहे असं सांगता येत नाही. आपल्याला ते श्लोक सांगितला जातो बघा सुभाषितकारांनी, मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलम हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त एव लक्षणम. शास्त्रकार सांगतात, मुखम पद्मदलाकारम, मुख मात्र कमळाप्रमाणे असतं. वाणी चंदन शीतलम, वाणी या शब्दाचा अर्थ आहे बोलणं. चंदन शीतलम म्हणजे अगदी गोड बोलणं. गोड बोलणं, गोड बोले, आडनावाचे नव्हे, गोड बोले, फार गोड बोलतात. अरे वा वा वा. पण हृदयम क्रोध संयुक्तम, हृदयामध्ये मात्र सगळा क्रोध भरलेला असतो. शास्त्रकार सांगतात, धूर्त एव लक्षणम, धूर्त एव लक्षणम. ही धूर्ताचं लक्षण सांगितलं जातं. बऱ्याचदा माणसं जी गोड बोलत असतात, बाहेरून इतकं चांगलं दिसत असतात, ते आतून असतात तशातला भाग नाही. बहिरंग आणि अंतरंगामध्ये फरक आहे. वरून वेगळं असतं, आतून वेगळं असतं. बाहेरून माणसं जशी दिसतात तशी आतून असतात. अशा आतमध्ये काय आहे, अलीकडला काळच असा आहे, सगळा पॅकिंगचा जमाना आहे. लोकांना आतमध्ये काय आहे त्याचं घेणं देणंच नाही. वरून चांगलं आहे ना, निघा. अलीकडे सगळीकडे वरवर पाहिलं जातं. एखाद्याच्या अंगावरचे कपडे बघितले की लोक विचार करतात, हा मोठा असला पाहिजे बरं. एखादा मोठ्या गाडीमध्ये आला की विचार करतात, हा मोठा असला पाहिजे बरं. लोक बाहेरून बघत राहतात. आम्ही आमच्याकडे इथं जवळा आहे, निजाम जवळा, आता ते आलेच जवळचे सगळे. निजाम जवळ्याला सप्ताह होता पाटील साहेब. आणि मग आम्ही कीर्तनाला, म्हणजे सप्त्याला मी तिथं 7 दिवस होतो. ते मोठा सप्ताह होता. मग ते रोज महाराज यायचे. म्हणजे आम्ही दोघा तिघांना सांगितलेली जबाबदारी, महाराज आले, गाडी आली की ते गाडी घेऊन या आमच्याकडे, जिथपर्यंत आहे तिथपर्यंत घेऊन या. पण ते वाट बघायला लागले. 9चं कीर्तन, 8 वाजले, 8:30 वाजले, महाराजांची गाडी आली नाही. तेवढ्यात कुणीतरी विचारलं, अरे 8:30 वाजले, महाराज काही आलेच नाहीत म्हटले. आणखीन तेवढ्यात एका दुसऱ्या वारकऱ्यांनी सांगितलं, नाही म्हटले महाराज आले की. म्हटले केव्हा आले? 5 वाजताच आले. अरे कसे काय आले? म्हटले एसटीने आले, बसने आले. म्हटले 5ची जी बस येते ना आपल्या गावामध्ये एसटी, त्या एसटीने आले. तेवढ्यात दुसरा वारकरी पहिल्याला म्हणायला लागला, अरे 5च्या एसटीने महाराज आले, याचा अर्थ महाराज काही फार चांगले दिसत नाहीत. म्हटले हां, म्हणजे एसटीने महाराज जर गेलेला असेल तर तो महाराज काही फार वजनदार नाही. त्यामुळे परवडत नसताना महाराज लोक गाड्या घेऊन फिरायला लागले अलीकडल्या काळामध्ये. उगा लोकांनी मोठेपणा द्यावा म्हणून लोक फिरायला लागले. अलीकडे हा जमाना झाला. सगळीकडे वरून पाहिलं जातं, वरवर काय आहे ते बघितलं जातं. भगवान विचार करतात, आतमध्ये काय आहे बघावं. हा बगळा एवढा पांढरा दिसतोय बाहेरून, आतून कसं आहे हे बघावं. म्हणून भगवान आतमध्ये जातात. आतमध्ये सगळं दुष्ट आणि दुष्टबुद्धी दिसायला लागली. आणि म्हणून दुष्टबुद्धी तेव्हा देवाशी गिळीत, हृदया जाळीत कृष्णाजीला. काय झालं,
भगवंतांनी विचार केला, अरे अरे इथं इतकं सगळं काळं आहे म्हटलं, एवढं सगळं काळं आहे, याचा अर्थ इतके सगळे विकार आहेत, विकार आहेत याचा अर्थ इतकी सगळी दुष्टता आहे, याच्या आतमध्ये जो भरलंय ना, याला मारायचं ही जी वृत्ती भरलेली आहे ना. भगवंतांनी विचार केला, अरे अरे हे काय आहे, ह्यांनी मला गिळलं. 2 भाव काढलेत भक्ती रसायनामध्ये, 2 भाव आहेत तिचे. भगवान म्हणतात मी आतमध्ये का प्रवेश केला, आतमध्ये का प्रवेश केला, कारण वरून पांढरा दिसतोय, आतून कसं आहे बघावं म्हणून बगळ्याच्या आतमध्ये देव जातात, तोंडामध्ये जातात. बाहेरून मारता आलं असतं नाही असं नाही, पण यांनी देवाने विचार केला आतमध्ये काय आहे बघावं म्हणून देव आतमध्ये जातात. हा एक भाव. दुसरा भाव असा सांगितला जातो, भगवंतांनी काय केलं, आतमध्ये अग्नी निर्माण केला म्हणे. त्या बगळ्याच्या पोटामध्ये गेल्यानंतर भगवंतांनी अग्नी निर्माण केला. अग्नी निर्माण करायला फार वेळ लागतो का, देवाने आग लावली, आतमध्ये आग लावली देवाने. आग लावायची फार कठीण नाही, आपल्याला माहीतच आहे सगळ्याला, नाही असं नाही. त्यानं आतमध्ये अग्नी निर्माण केला आणि तो अग्नी आतमध्ये जाळायला लागला. हृदया जाळीत कृष्णाजीला भगवंतांनी हा अग्नी निर्माण केला आणि जाळायला सुरुवात केली. का जाळायला सुरुवात केली, त्याची 2 कारणं सांगितली जातात. भगवान म्हणतात हे आतून इतकं काळं आहे ना, याला पांढरं करायचं असेल तर याला जाळलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पांढरं होणार नाही म्हटले. याचे विकार जाळले पाहिजे आणि विकार जाळायचे असेल तर मी तिथं अग्नी निर्माण केला पाहिजे, याचे विकार जळून जायला पाहिजेत म्हणून भगवंतांनी अग्नी निर्माण केला. एक. आणि दुसरं सांगू, दुसरं मात्र फार गमतीने उत्तर दिलंय. भगवान आतमध्ये गेले. आतमध्ये गेले म्हणजे त्याच्या तोंडामध्ये गेले, बरोबर आहे. तोंडामध्ये गेल्यानंतर त्यांनी चोच अशी बंद केली, चोच बंद केली. भगवान म्हणतात अरे मला घेऊन चोच बंद करतो. भगवान म्हणतात तोंडामध्ये माझं नाव असावं, माझी प्रतिमा नाही. तोंडामध्ये माझं नाव असावं. नाव तुझ्या तोंडामध्ये जर असलं असतं तर मी तुला काही त्रास दिला नसता. तू मला तोंडामध्ये घेतो आणि पुन्हा मला जाळण्याचा प्रयत्न करतो. भगवान म्हणतात मी तुला मारूनच टाकतो आता. माझं नाव जर मुखामध्ये असलं असतं तर तुला हा त्रास झाला नसता म्हटले. म्हणून भगवंतांनी आतमध्ये ज्वाळा निर्माण केली आणि आतमध्ये जेव्हा ज्वाळा निर्माण केली तेव्हा जळायला लागल्यानंतर एकदम अग्नी पेटलेला. त्या बगळ्याला कळेना काय करावं तसं. भगवंतांनी हळूहळू विचार केला आता काय. बाहेर सगळ्या गोपाळांचं ओरडणं सुरूच आहे. भगवंतांनी स्वतःची जी मूर्ती आहे ती मूर्ती वाढवायला सुरुवात केली. याचा अर्थ स्वतःचं रूप मोठं करायला सुरुवात केली. भगवंताला मोठं होता येतं, मोठं होता येतं, लहान होता येतं. राधेच्या वर्णनात आपण ऐकलंय परवा दिवशी. भगवान लहानही होऊ शकतो, भगवान मोठाही होऊ शकतो. भगवान स्वतःचं रूप मोठं करायला लागले. एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, ते व्यापक अशा पद्धतीचं भगवंताचं रूप झालं. चोच अशी होती ती धार दिशा अशी उघडली गेली. उघडल्या गेल्यानंतर भगवान त्या चोचीमध्ये येतात आणि आणखीन व्यापक रूप करून त्या चोचीपासून भगवंतांनी त्याचे 2 भाग केले आणि त्या बकासूर नावाचा जो असुर होता त्या असुराला जागेवर मारलं. धरोनिया हाते ओभाची चिरीला, नामदेव वर्णन करतात. धरोनिया हाते ओभाची चिरीला, आनंद देवाला न समाये. सगळीकडे आनंदाचं. भगवान बाहेर आले की गोपाळांचा सगळ्यांचा आनंद सुरू झाला. अरे वा, आला आला, काना आला, काना आला. सगळ्यांनी आनंद करायला सुरुवात केला. हा बकासूर म्हणजे कोण आहे याचं वर्णन भागवताने फार गोड केलं आहे. हा बकासूर कोण आहे. पूर्वीच्या काळामध्ये हयग्रीव नावाचा एक दैत्य होता. ऐका, हयग्रीव नावाच्या दैत्याला एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं उत्कल. हयग्रीव नावाचं दैत्य, त्या दैत्याच्या मुलाचं नाव होतं उत्कल. त्या उत्कलाने काय केलं, अनेक राज्यावर राज्य करत सगळ्यांना मारून 100 वर्ष एका राज्यावर राज्य केलं. 100 वर्ष राज्य केल्यानंतर मदोन्मत्त झालेला हा उत्कल नावाचा दैत्य, हयग्रीव नावाचा राजाचा मुलगा, या उत्कलाने जजाली नावाच्या ऋषींच्या जवळ, जाजल नावाच्या ऋषींच्या जवळ, आश्रमाजवळ गेला. त्या आश्रमाच्या जवळ एक नदी होती. तिथे एक छोटंसं डबकं होतं. त्या नदीकडे पाहिलं आणि हा जाजल ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर येऊन हा उत्कल नावाचा मदोन्मत्त झालेला असुर तिथं मासे पकडायला लागला. तिथं मासे पकडायला लागला. जाजल ऋषींनी ते पाहिलं आणि सांगितले, हे बघ, ही आश्रमाची जागा आहे. आश्रमाच्या जागेमध्ये अशा पद्धतीची मच्छीमारी करणं चुकीचं आहे. तू मासे पकडू नको. तुला काय करायचं आहे ते तुझ्या तिकडं कर. ही माझा आश्रम आहे, पवित्र आहे. तो ऐकत नव्हता. पुन्हा पुन्हा असे मासे पकडायचा आणि ते मासे पकडण्याचं त्याचं जे कृत्य आहे ते बघितल्यानंतर जाजल ऋषींनी त्याला असा शाप दिला, तू बगळ्यासारखे मासे पकडायला लागला ना, तू बगळाच होशील म्हटले. त्याचं नाव बकासूर. त्याचं नाव बकासूर असं सांगितलं जातं. मग त्यांनी उशाप मागितला. भगवंताच्या स्पर्शाने तुला मुक्ती मिळेल वगैरे वगैरे सगळं सांगितलं जातं. बकासुराचा वध भगवंतांनी केला. बातमी कळाली. आतमध्ये लगेच सगळे गोपाळ गावाकडे गेल्यानंतर सांगायला लागले, काकी कळालं का तुला म्हटले. यशोदेने विचारलं, आज काय झालं म्हटले. काही नाही म्हटले, आज बकासुराचा वध केला. फार मोठाच्या मोठा बगळा होता आणि काय सांगायचं, काना आतमध्ये गेला म्हटले आणि परत थोड्या वेळाने तो बाहेर आला तर तेव्हा बकासूर मेला म्हटले. काय झालं कळालं नाही. यशोदेला भीती वाटायला लागली. यशोदेने काय करायचं, आलं की लगेच दृष्ट काढायची.
इकडून मिरच्या उतर, हे उतर, ते उतर, सगळं चालूच होतं. बोळी बिचारी भाविका पुन्हा पुन्हा ती दिष्ट काढायचे. भगवान असे हसायचे. दिष्ट काढायला लागले की भगवान भगवान म्हणायचे, या दृष्टीची सुद्धा दृष्ट काढणारा मी, या दृष्टीची सुद्धा दृष्ट काढणारा मी. मला कशाची दृष्ट लागली तर माझीच दृष्टी लागेल लोकांना, दुसऱ्याची दृष्ट लागायचा प्रश्नच येत नाही. भगवंताची मात्र ही लीला. भगवान पुन्हा तिसऱ्या दिवशी गोकुळातून निघायला लागतात, वृंदावनामध्ये निघायला लागतात. गायी घेऊन गेल्यानंतर आता अशी गंमत झाली, गोपिकांना कृष्ण दर्शन आता नित्याचं राहिलं नाही. ऐका, आता पूर्वी कसं व्हायचं, गोपिकांना रोज कृष्णाचं दर्शन व्हायचं. कसं व्हायचं, एकतर भगवान गोपिकांकडे जायचे, नाहीतर भगवान तरी काहीतरी निमित्त करून नंदबाबाच्या घरी यायचे. रोज दर्शन व्हायचं. आता मात्र दर्शन होत नाही आहे. का? कारण भगवान सकाळीच उठतात, गाई घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये जातात आणि तिकडं गाई राखायला गेलेले भगवान संध्याकाळीच माघारी येतात. आपल्याला दिवसभर दर्शन घडत नाही. दिवसभर मात्र याचं दर्शन घडत नाही. काय करायचं? सगळ्या गोपिका अशा व्याकुळ झालेल्या. अरे कृष्ण दर्शन नाही. कृष्ण दर्शनामध्ये आपल्या वियोग पडायला लागला, अंतर पडायला लागलं. काय करावं? एका गोपिकेने फार गंमत केली. एका गोपिकेने काय करावं? काही नाही. घरामध्ये तिला वाटायला लागलं दुपारची वेळ आहे, नक्की भगवान यमुनेच्या वाळवंटामध्ये कळंबाच्या झाडावर वेणुवादन करतायत. त्या वेणूचा आवाज हिच्या कानावर पडलाय. वेणूचा आवाज कानावर पडल्यानंतर या गोपिकेला मात्र विवळ झाले अंतःकरण. ऐकोनी वेणूचा नाद, विवळ झाले अंतःकरण. वेणूचा नाद ऐकला, अंतःकरण विवळ झालं. काय करावं? तिकडं जायचं आहे आपल्याला. जायचं म्हटलं तर सासू परवानगी देणार नाही. सासूबाई अशा बाहेर बसलेल्या होत्या, काहीतरी गप्पा मारत बसलेल्या होत्या. इकडल्या तिकडल्या बायका गोळा केलेल्या होत्या, गप्पा मारणं चालूच होतं. श्रावण महिना संपल्यामुळे प्रवचन ऐकायचा विषय नव्हता, काही नव्हता, गप्पा मारणं चालूच होतं. हिने विचार केला आता काय करावं. लेकरू जवळ होतं, ते सारखं रडत होतं. रडत असलेल्या लेकरू तिकडं वेणूचा आवाज कानावर पडतोय. सासूच्या समोरून जायचं धाडस नाही. काय करायचं? हिनं काही केलं नाही. इकडं तिकडं बघितलं, पाण्याने तो डेरा भरलेला दिसला. पाण्याने तो डेरा भरलेला बघितल्याबरोबर हिनं काही नाही, तो पाण्याने जो डेरा भरलेला होता तो डेरा सगळा असा पालता केला, रिकामा केला. पाणी सगळं सांडलं, असं सगळं पाणी सांडलं. पाणी सांडल्यानंतर ती आपल्या पोराला मारायला लागली, उगीचच मारायला लागली. त्याला मारायला लागल्याबरोबर ती बाहेर बसलेली सासूने विचारलं, का गं, का मारायला लागली? काही नाही म्हटले. काय मारायला लागली म्हटले? माझ्या नातवाला का मारायला लागली? तिने सांगितलं, तुमचा नातू काही फार चांगला आहे काय म्हटले. काय केलं? काही नाही म्हटले. हे पाण्याने भरलेला हंडा सकाळी मी भरला होता, सगळ्याच्या सगळा रिकामा केला म्हटले. मग आता काय झालं? आता तुम्हाला दुपारी जर पाणी द्यायचं म्हटलं कोणाला तर पाणी नाही म्हटले. सासूने सांगितलं, मग तुला काय काम आहे? घे हंडा, जा यमुनेवर. तिनं सांगितलं, मला तीच पाहिजे. गवळणीने सांगितलं, मला तेच पाहिजे होतं, घे हंडा. निघाली, हंडा घेऊन यमुनेकडे निघाली, भगवंताला पाहण्याकरता निघाल्या. काही काही गवळणीने अशा कृत्या कराव्या. कोण काय कोण काय कोण करायचं, भारवित्त विसरले. विस्मृतीमध्ये गेलेल्या गवळणी. आपण काय घरामध्ये करतोय हेही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. भगवान मात्र तिकडं राहायचे, वेणुवादन करायचे, एका एका गवळणीला दर्शन द्यायचे, गोपाळाबरोबर खेळ खेळायचे. यशोदेच्या अंतःकरणाला संध्याकाळी येऊन दिवसभर काय झालंय त्या सगळ्या गप्पा सांगायच्या. असा सगळा चालू असताना कंस मात्र विचार करतोय, या कृष्णाला मारण्याकरता वेगवेगळे उपाय केले मी. कोणाकोणाला पाठवलं, पुतनेला पाठवलं, यांनी मारून टाकलं. महाबळ भटाला पाठवलं, यांनी फजिती केली. तृणावर्ताला पाठवलं, यांनी त्याचाही नाश करून टाकला. वत्सासुराला वासरू म्हणून काल पाठवलं गाईमध्ये, बाहेर आला तिथंही मारून टाकलं. बकासुराला पाठवलं, बकासुराला मारून टाकलं. काय करावं? दरबार भरला कंसाचा. सगळेजण चिंताग्रस्त होते. त्या दरबारामध्ये केशी नावाचा एक दैत्य होता, केशी नावाचा. त्या केशी नावाच्या दैत्यांनी सांगितलं, कंसा काळजी करू नको, कृष्णाचा बंदोबस्त करायचा आहे ना, मी करतो म्हटले. मी करतो बरोबर, मी आत्ता जातो आणि कृष्णाला मारूनच येतो, काळजी करू नको म्हटले. मारूनच येतो. भगवंतांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, हे बघ, मारून येतो ही जी भाषा आहे का नाही, ती भाषा वापरू नको. तू जा, पण कमीत कमी स्वतःचा जीव वाचवून ये, एवढं केलं तरी बस झालं म्हटले. कारण ज्यांना ज्यांना पाठवलं पुढे गेले ते निराई झाले, तिकडेच गेले म्हटले, आलेच नाहीत म्हटले. केशी नावाच्या दैत्यांनी सांगितलं, मी मात्र काळजी करू नको, जातो. अरे काय जाणार म्हटले, काय कशाचं रूप घेणार, कसा जाणार? तो म्हटला, मी एक घोड्याचं रूप घेऊन जातो म्हटले. आता घोड्याचं रूप घेऊन जातो आणि घोडा होऊन त्या गावामध्ये जातो, गोकुळामध्ये जातो
आणि नाचणारा घोडा, सकाळ सकाळच्या वेळेला मी जातो, आणखीन कृष्ण जायचा असतो वृंदावनला, त्याच्या आतच जातो म्हटले, नाचायला लागलेला घोडा बघण्याकरता गर्दी होईल, मी त्याच्या अंगावर लाता मारतो, त्याला जागेवर मारतो आणि निघून येतो, कार्यक्रम व्यवस्थित करतो, काळजी करू नको. केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपामध्ये आला. घोडा गोकुळामध्ये आला, सकाळची वेळ होती आणि हा घोडा नाचायला लागला, चौकामध्ये येऊन नाचायला लागला. सगळे गोपाळ असे कडेने उभारलेले होते, नाचणारा घोडा बघण्याकरता गर्दी झाली. घोडा नाचायला लागला की गर्दी होते, घोडा नाचतो. अलीकडे लग्नातही घोडा नाचतो. आता तो लग्नात घोडा का नाचतो हे घोड्यावर बसलेल्या गाढवाला कळतच नाही. म्हणजे तसं तुम्ही वाटून घेऊ नका, पण ते त्याला बरं वाटत असतं, ते इतका आनंदित असतो. मी नेहमी उन्हाने सांगतो, त्या लग्नामध्ये घोडा का नाचतो, तो घोडा त्या नवरदेवाला सांगत असतो, लग्न झाल्यानंतर असंच नाचायचं आहे, बघून घे जरा, असंच आहे सगळं, लग्न झाल्यानंतर हीच परिस्थिती आहे. ते लग्न ह्याच्यावर बसलेल्याला मात्र मजा वाटत असते, वा 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 सगळे, त्याला स्वर्ग 2 बोटं राहिलेली असतात नवरदेवाला, त्याचा आनंद गगनात मावत नसतो. घोडा नाचायला लागतो. तो घोडा नाचायला लागला, चौकामध्ये येऊन घोडा नाचायला लागला. सगळे गोपाळ असे त्या घोड्याच्या कडेने बसले उभारलेले होते. तो घोडा सगळ्यांमध्ये त्या गोपाळामध्ये असा पाहत होता. आणि गोपाळामध्ये पाहत असताना ज्याच्याकरिता मी घोडा झालोय आणि नाचायला लागलोय तो कृष्ण मात्र काही दिसत नाही. कृष्ण मात्र दिसत नाही. शोधायचा सगळ्या गोपाळामध्ये, कृष्ण काही दिसेना. मी एवढा घोडा झालो त्याच्याकरता कृष्ण दिसत नाहीये. भगवंताला ही बातमी कळाली. भगवान म्हणायला लागले, आपलं गिराईक चौकात येऊन नाचतंय ना, आपण काय करतोय घरात. भगवान बाहेर आले. भगवान बाहेर आले, त्या गोपाळामध्ये जाऊन उभे राहिले. गोपाळामध्ये जाऊन उभे राहिल्याबरोबर सगळ्या गोपाळांकडे पाहत नाचणारा घोडा भगवंताला बघितलं की भगवंताच्या जवळ आला आणि पुन्हा पुन्हा भगवंताच्या समोर नाचायला लागला. भगवंताच्या समोर नाचायला लागला. गोपाळांनी विचारलं, कृष्णा तुझी या घोड्याची ओळख आहे का रे? पूर्वीची ओळख आहे का? म्हटले काय झालं? का रे बाबा गोपाळांनो असं काय विचारता? नाही म्हटले, हा घोडा मगापासून आमच्या समोर येऊन नाचत होता, तुला पाहिल्यापासून मात्र हा घोडा तुझ्याजवळ येऊन नाचायला लागलाय, तुझी याची काही ओळख आहे का? भगवंतांनी सांगितलं, माझी याची काही ओळख नाही, फक्त ज्याचं मरण जवळ आले ती माझ्याकडे येतात, एवढंच प्रकार आहे, बाकी काहीच नाही म्हटले. मरण जवळ येतं ना ती देवाकडे लवकर विचार. बघा तुम्ही, माणसाला जर आता म्हटलं का नाही जरा भजन करा, अमुक करा, तमुक करा, करत नाहीत माणसं. कधी लागतात? 70-80च्या पुढे. कारण त्यांना माहीत असतं आता राहिलेच किती आपलं आयुष्य, तेवढं देवाच्या बरोबर. मी कालच बोललो आपल्याला, लोक म्हणतात ना आम्हाला, महाराज आम्ही हे सगळं झालं का नाही तुमच्याच मागं, गर्दी नाही माझ्या कमी काही नाही, तुम्ही नका येऊ. हां, गर्दी काही कमी आहे का? लोकांना वाटत असतं नंतर 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 वाटायला लागतं. भगवान म्हणतात ज्याचं मरण जवळ आलंय तो माझ्याकडे येतोय. घोडा पुन्हा पुन्हा देवाच्या जवळ नाचतोय. भगवंतांनी काय करावं, त्या घोड्याकडे बघितलं आणि त्या घोड्याच्या पाठीमागून अशी ती शेपटी वडली. आणि घोड्याची शेपटी वडल्यानंतर तो घोडा असा भितरला आणि तो एकदम लाथा मारायला सुरुवात केली. इकडे तिकडे लाथा मारायला लागले. भगवंताला लाथा मारायला लागला. भगवान पुढं पळत गेले, एका दगडावर जाऊन उभे राहिले. उभा राहिल्यानंतर पुन्हा तो दगडावर येऊन लाथा मारायला लागला. भगवंतांनी त्याच्या जबड्यामध्ये हात घातला, असा मूठ घातली आणि मूठ अशी वाढवायला सुरुवात केली. मूठ वाढवता वाढवता एवढी मूठ वाढवली त्या घोड्याचे जबड्याचे 2 भाग झाले. केशी नावाचा राक्षस जागेवर मेला. देवर्षी नारद मुनी प्रगट होतात, भगवंताकडे पाहतात आणि म्हणतात, कृष्णा केशी नावाच्या राक्षसाला तू मारलं ना, आजपासून जगातली लोक तुला केशव या नावाने हाक मारतील. म्हटले केशव या नावाने हाक मारतील. केशव नावाची उत्पत्ती अशी सांगितली जाते. भगवंताला केशव म्हटलं का म्हटलं? कारण केशी नावाच्या दैत्याचा वध भगवंतांनी केलेला आहे. भगवंतांनी असे वधही काही केलेले आहेत. भगवंताची किती गंमत आहे पहा. भगवान एका बाजूने नाश करण्याकरता तयार आहे आणि भगवान एका बाजूने भक्तिप्रेमाचा उद्घोष करण्याकरता तयार आहे. म्हणजे एका बाजूने तो सुखाचा वर्षाव करतोय आणि एका बाजूने तो दुःखाचा वर्षाव करतोय. किती गंमत आहे पहा. एका बाजूने दुःखाचा वर्षाव कंसावर करतोय आणि एका बाजूने सुखाचा वर्षाव गोकुळावर करतोय. म्हणजे गोकुळावर सुखाचा वर्षाव आहे आणि मथुराधिपती कंसावर दुःखाचा वर्षाव आहे. एक एक असुर मेला की कंसाने डोक्याला हात लावावं आणि एका एका घरची चोरी केली की गवळणींना आनंदाने भगवंताचं दर्शन व्हावं. एकीकडून भगवंताच्या दर्शनाचा आनंद आहे आणि एकीकडून एका एका राक्षसाच्या मरणाचं दुःख आहे. अशा सुखदुःखाचा समतोल राखणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा समतोल आहे. दोन्हीकडे समतोल राखलाय. एकीकडून दुःखही आहे आणि एकीकडून सुखही आहे. मी अनेकदा बोललो आपल्याला, दुःख आणि सुख याचा समतोल राखत असताना दुःख असल्याशिवाय होत असलेल्या सुखाची जाणीव येत असलेल्या सुखाची जाणीव होतच नाही. बकासूर असेल, वस्तासूर असेल, केशी नावाचा दैत्य असेल, यांना मारल्याने निर्माण झालेलं जे कंसाचं दुःख आहे किंवा या मारण्यातून
या संकटातून निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंद अवर्णनीय अशा पद्धतीचा आनंद आहे. या आनंदाला महत्त्व कधी? भगवंताच्या लीलेच्या आनंदाला महत्त्व कधी? ही सगळी संकटं आलेली आहेत, पण या संकटाला बाजूला काढणारा कृष्ण आपल्या जवळ आहे ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या आनंदाचं महत्त्व येत नाही. भगवंतांनी अशा लीला कराव्या. भगवंताकडे बघत बघत सगळ्या गोकुळवासियांचा प्रवास सुरू आहे. कोणी काय भगवंताच्याबद्दल अखंड कृष्ण भजनामध्ये तल्लीन असणारा सगळा गोकुळवासीय, सगळीकडे आनंदाचं वातावरण असलेलं सगळे गोकुळवासीय. इकडं कंसाच्या दरबारामध्ये एक एक पद्धतीचे असुर जात आहेत म्हणून दुःख होतं आहे. इकडं मात्र आनंदाचं वातावरण आहे. अशा सुखदुःखामध्ये अडकलेलं हे सगळं गोकुळ भगवंताने सगळीकडे समतोल राखावा. यशोदा मैयालाही तितकाच आनंद द्यावा, नंदबाबालाही तितकाच आनंद द्यावा, गोकुळवासियांनाही तितकाच आनंद द्यावा. एक व्यक्ती इतक्या सर्व लोकांना आनंदित ठेवण्याकरिता त्याच्यामध्ये भगवत तत्वाचाच आविष्कार व्हावा लागतो, त्याच्याशिवाय आनंद होत नाही. आमच्याकडून काय होतं, आम्ही एका व्यक्तीला आनंदित ठेवायला गेलो की आमच्याच घरातला दुसरा व्यक्ती मात्र दुःखी व्हायला लागतो. घरामध्ये कौटुंबिक व्यवस्था अशी असते महाराज, कौटुंबिक व्यवस्था फार वेगळी आहे. घरामध्ये आम्ही वावरत असताना, घरामध्ये कार्य करत असताना, घरामध्ये जो मोठा असतो त्याला काम करत असताना फार कठीण जातं. एखाद्याचं समाधान करायला आम्ही गेलो तर दुसरा नाराज व्हायला लागतो आणि दुसऱ्याचं समाधान करायला गेलो तर पहिला नाराज व्हायला लागतो. ही आपल्याकडे मात्र अशा नाराजगीचे सूर घरामध्ये काम करत असताना आपल्यावर येत असतात. पण इथं भगवंतावर मात्र गोकुळामध्ये कोणी नाराज नाही. उलट भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर सगळेजण आनंदित आहेत. यशोदा आनंदित आहे, नंदबाबा आनंदित आहेत, बाहेरचे लोक आनंदित आहेत, गोकुळ सगळं आनंदित आहे, व्रजभूमी सगळी आनंदित आहे. व्रजभूमी आनंदित का आहे? कारण भगवान आता रोज गायी राखण्याच्या निमित्ताने वृंदावनामध्ये येतात आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर भगवंताचे पाय या मातीला लागतात म्हणून व्रजातली माती आनंदित आहे. व्रजातली माती आनंदित आहे, व्रजभूमीसुद्धा आनंदित. आणि अशा सगळ्या आनंदित ठेवणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवंताच्या या आनंदाला पारावार नाही, यशोदेच्या आनंदाला पारावार नाही. भगवान वृंदावनामध्ये आल्यानंतर नदीकडे पाहतात, नदी भगवंताकडे पाहते आणि नदी भगवंताकडे पाहत असताना आनंदित असलेली नदी, पण त्या आनंदामध्ये कुठंतरी कोपऱ्यामध्ये नदीच्या अंतःकरणामध्ये दुःख असलेलं भगवान बघतोय. बऱ्याचदा काही दुःख अशी असतात की ती जाहीर प्रगट करता येत नसतात, पण ती कुठंतरी कोपऱ्यामध्ये सलत असतात, कुठंतरी कोपऱ्यामध्ये सलत असतात. बऱ्याचदा काही दुःख तरी अशी असतात की ती शब्दाने समाजाच्या समोर मांडताच येत नसतात. समाज व्यवस्था बघा तुम्ही, बऱ्याचदा समाजामध्ये वावरताना आम्ही फार आनंदित आहोत अशा पद्धतीने वावरावं लागतं. भले कुठंतरी कोपऱ्यात दुःख असलं तरी ते दुःख जाहीर बोलता येत नसतं, ते दुःख कळतही नसतं, सांगताही येत नसतं. अशी काही दुःख असतात. भगवान यमुनेकडे बघतात. यमुना आनंदित आहे. का आनंदित आहे? कारण भगवंताच्या बरोबर गोपाळ आहेत. गोपाळांच्या बरोबर हे सगळे गोपाळ इथं खेळतायत, भोजन करतायत, खेळून थकले, पाणी प्यायला माझ्याकडे येतात. पाणी प्यायला येतात तेव्हा गोपाळांचा हात माझ्या पाण्याला लागतो, भगवंताचा हात माझ्या पाण्याला लागतो आणि तेवढा स्पर्शसुद्धा यमुनेला खूप काही आल्हाद देऊन जातोय. पण कुठंतरी कोपऱ्यात एक असलेलं दुःख भगवंतांनी पाहिलं आणि भगवंताच्या लक्षात आलं की आनंदात जरी यमुना वरून दिसत असली तरी आतमध्ये मात्र कालियाचं दुःख मात्र तिला आहेच. आतमध्ये मात्र कालियाचं दुःख आहे, कालियाचं दुःख आहे. सहज एकदा भगवंतांनी यमुनेकडे बघितलं आणि सांगितलं, यमुने तू बाहेरून आनंदात दिसते मला मान्य आहे, पण आतमध्ये तुझ्या दुःख आहे ते माझ्या लक्षात येतंय म्हटले. यमुनेने सांगितलं, देवा खरं सांगू का, आतलं दुःख ओळखण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्याकडेच आहे म्हटले. न सांगता तुम्हा कळो येते अंतरीचे गुज, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. आतलं मात्र तुलाच कळू शकतं. काही गोष्टी अशा असतात महाराज, तुम्हाला सांगू का, आतलं कळण्याकरता भगवानच पाहिजे किंवा आतलं कळण्याकरता संतच पाहिजे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्याची गोष्ट आहे का? लोक कधी कधी बघा तुम्ही, नाही पण महाराजांनी असं करावं का, आमच्यावर येतात. म्हटलं का नाही, मला काही तुम्ही सांगितलं असतं तर मी तुम्हाला ते नाही पण तुम्हाला कळू नये का? अरे तुझ्या मनातलं मला कळायला काय मी देव आहे? हां, तुम्हाला कळू नये का? बरं एक माणूस आहे का माझ्यासमोर कळायला? नाही पण मला तुम्ही आल्यानंतर बघितलंच नाही, मला तुम्ही बोललाच नाही, मला तुम्ही याच म्हटला नाही, तुम्ही मला थांबाच म्हटला नाही. इतकी अवघड प्रश्न असतात महाराज लोकांचे. नाराज होण्याची कारणं काय असतात एवढी. नाही पण तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नाला आला नाही महाराज, लक्षात ठेवतो बरं का, मला म्हणतात आमच्या मुलाच्या लग्नाला आलाच नाही. कशावरून लोक नाराज ठेवतात, कशावरून लोक नाराज होतात. आता मला सांगा, आमचा रोज प्रवास चालू असतो,
तुम्ही लग्नाची तारीख तुमच्या सवडीने काढता, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आम्ही जर म्हटलं का नाही, अहो या दिवशी तारीख आहे, नाही नाही महाराज, ही आम्हाला सगळ्याला सवड आहे, आम्हाला सवड आहे, महाराजाची सवड असो नाही तर नसो. तुमच्या सवडीने तारीख बघितली, मी नाही आलो की नाराज. तुमच्या अंतःकरणातलं काय आहे ते मला कळणार नाही. कसं कळणार? नाराज. इथं मात्र भगवंताच्या अंतःकरण, भगवंताला अंतःकरणातलं कळतं आहे. यमुनेचं दुःख भगवंताला कळायला लागलं आहे. भगवान म्हणतात, यमुने माझ्या लक्षात आलं आहे, म्हटले तुला एक दुःख आहे. यमुनेने सांगितलं, देवा माझी एकच इच्छा आहे, खरं तर तुझ्या स्पर्शाने त्या दुःखावर सुद्धा पांघरून घातलं आहे. ते दुःखसुद्धा दुःख वाटत नाही, ते दुःखसुद्धा दुःख वाटत नाही. पण काय होतं आहे सांगू का कृष्णा, तू संध्याकाळी गायी घेऊन माघारी गेला ना, तुझा विरह झाला का, मग मात्र मला ते दुःख जाणवायला लागतंय म्हटले. तो आतमध्ये असलेला कालिया पुन्हा पुन्हा उफाळून आल्यासारखं होतो म्हटले. आतमध्ये असलेला तो जो आहे ना कालिया, तो गप्प बसत नाही म्हटले. तू जोपर्यंत असतो ना तोपर्यंत तो आतमध्ये दंश करतोय याची सुद्धा जाणीव होत नाही. किती विशेष आहे बघा. भगवान जोपर्यंत जवळ आहेत तोपर्यंत आतमध्ये असलेला कालिया दंश करत असला तरी तो दंश करतोय असं सुद्धा यमुनेला वाटत नाही. पण भगवान यमुनेच्या बसून बाजूला गेले की मग मात्र तो कालिया मला अखंड दंश करतोय असं मला वाटायला लागतं आणि मला असह्य वेदना होतात, खूप वेदना होतात. कृष्णा काय करायला पाहिजे? कालियाचं मर्दन केलं पाहिजे, त्या कालियाला मारलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलं, यमुने बरोबर आहे, या कालियाला मारलंच पाहिजे, पण त्याच्याकरता सुद्धा वेळ यावी लागते आणि ती उद्याची ठरवली ग, आजची नाही. कारण कालियामध्ये मारून पुन्हा माझा एक जन्म होणार आहे. एव्हाना उद्या नाही तरी माझा जन्मच आहे खरं बघायला गेलं तर. त्याला मारण्याने पुन्हा एकदा मी जन्माला आल्यासारखं होणार आहे. म्हणून तो जन्म कृष्ण जन्म, पण कालिया मर्दनातून झालेला जन्म उद्या आपल्याला ऐकायचा आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.